गुगल सर्चवर कस्टमर केअरचा नंबर शोधणं एका व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलंय। जळगाव शहरातील निलेश सराफ यांच्या मोबाईलमधील ऑटो डाउनलोड सेटिंग सुरू असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात हॅकरनं त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 4,65,000 रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सराफ यांचे घरगुती वॉशिंग मशीन खराब झाल्यानं त्यांनी कंपनीला दुरुस्तीसाठी संपर्क केला होता। त्यानंतर त्यांच्या खात्यातून ही रक्कम गायब झाली आहे। म्हणून मी शोरूमला गेलो, नंबर लावला। त्याच्यानंतर मला थोड्या वेळाने फोन आला की तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे, आम्ही आमचा माणूस तुमच्याकडे पाठवतो रिपेअरिंगला। त्याप्रमाणे त्यांचा माणूस आला, रिपेअरिंग करून गेला। पण त्याच दरम्यान माझ्या अकाउंटमधनं पैसे गेले। म्हणून एखादा कोइन्सिडन्स पण असू शकतो किंवा काय की त्यांचं LGचा माणूस आला आणि माझे पैसेही गेले, तेही असू शकतं। पण माझ्या माझ्या मोबाईलमध्ये ऑटो डाउनलोड APK फाईल झालेली होती। त्याच्यामुळे सायबर क्राईमवाल्यांचं म्हणणं आहे की त्या फाईलमुळे तुमच्याशी हा घोळ झालेला आहे सगळा। LG कंपनीची जी की वॉशिंग मशीन होती ती बिघडल्यामुळे ते शोरूमला ती दुरुस्त करण्यासाठी गेले होते। तिथून त्यांना एक शोरूमला दुरुस्त करत असताना एक OTP प्राप्त झाला होता। परंतु तो OTP प्राप्त झाल्यानंतर तिथून त्यांनी कस्टमर केअरला गुगल सर्च करून कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करून कॉल केलेला होता। हा कॉल केल्यानंतर तो कॉल मध्येच डिस्कनेक्ट झाला आणि एक APK फाईल त्यांच्या व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली, जी की ॲटो डाउनलोड झालेली आहे। आणि ॲटो डाउनलोड झाल्यामुळं त्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांना त्यांच्या अकाउंटमधून जवळपास 4,65,000 रुपये डिडक्ट झालेले होते।